नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अक्षय तृतीया ह्या वर्षी 10 मे रोजी अक्षय तृतीया आहे। वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात। 4 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो आणि हा दिवस श्राद्ध दिवस पण मानला जातो। हा दिवस पितरांचा सण आहे। वास्तुशांती करता पण हा मुहूर्त चांगला असतो। अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नसते। त्या दिवशी दान, हवन, पूजन, तर्पण, पुण्यकर्म हे केल्याने अक्षय टिकते, म्हणून अक्षय तृतीया ही पुण्यतिथी आहे। थोडक्यात पितरांचे ऋण फेडण्याचा हा दिवस, तसेच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो। अक्षय तृतीया हे नाव कसे पडले? या दिवसानिमित्त जप, हवन, होम, पितृतर्पण, दान, पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय पुण्यदायक होते, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया हे नाव पडले आहे। श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा होता, तसाच त्यांचा पाठीराखा पण होता आणि त्यांचा मार्गदर्शकही होता। पांडव कोणत्याही अडीअडचणीत संकटात सापडले तर श्रीकृष्ण सखा त्यांच्या धावून जायचा आणि युक्तीच्या 4 गोष्टी पण सांगायच्या। त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ले पण द्यायचे। युक्तीच्या 4 गोष्टी सांगून श्रीकृष्णाने त्यांच्यावर सदैव प्रेम केले। पांडवांच्याही मनात भगवान श्रीकृष्ण हे ध्यानातच असायचे। ते सुखात असो किंवा दुःखात त्यांना भगवान श्रीकृष्णांची आठवण व्हायची। लढाई, अगर, दान धर्माची बाब असो, भगवान श्रीकृष्ण त्यांना योग्य तेच उपदेश करायचे। श्रीकृष्णाने सांगितले, वैशाख शुद्ध तृतीयेला दान धर्म करावे, या दिवशी होम हवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दान धर्म करावा, आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरिता, वाडवडिलांकरता त्यांच्या नावाने पुण्यकर्म, तर्पण, दान धर्म करावे। अशा प्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते, सदैव अक्षय राहते। वैशाखाच्या पहिल्या 15वाड्यात येणारी तिथी ती असते म्हणजे शुद्ध तृतीया, म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे नाव पडले। आता या दिवसाला एवढं महत्व का आहे? 4 युग होते, कृतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग। यातले प्रथम जे कृतयुग होते त्यात लोक खूप सुखी होते, सर्वत्र शांतता, समाधान नांदत होतं। अशा कृतयुगाचा आरंभ याच दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयेला झाला। कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो, म्हणून हा दिवस खूप महत्वाचा आहे। या दिवशी आणखी एक कारणासाठी लक्षात ठेवण्यासारखं आहे, म्हणजे या दिवशी परशुराम भगवंताचा जन्म झाला। संपूर्ण पृथ्वी जिंकली, पण आपल्या ब्राह्मणपणाला विसरले नाही। जिंकलेली पृथ्वी दान करून टाकली। अखेर आपण स्वतः तपश्चर्या करण्यासाठी ते निघून गेले। अक्षयचा अर्थ, अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, अखंड टिकणारे। या दिवशी केलेले जे दान आहे ते अक्षय राहते, कधीही संपत नाही, म्हणून या तिथीला आपण जे जे शक्य असेल ते दान करावे। या दिवशी दान केलेले अक्षय तर राहतेच, पण त्याचबरोबर दान देणाऱ्यास यामुळे शांती, सुख, समृद्धी यांचाही लाभ होतो। म्हणूनच आपणास जे शक्य असेल असे एखादे पुण्यकृत्य करून आपण ह्या दिवशी दान पूर्ण करावे। पूर्वज सांगतात असं की दान पुण्य हे करावे। ह्या दिवशी केलेले सत्कृत्य अखंड टिकणारे असते, म्हणून हे सर्वात खूप विशेष आहे। दानाचे महत्व काय? गोर, गरीब, मुमुक्षित यांना, उपेक्षितांना मदत करावी, त्यासाठी प्रवृत्त करणारा हा सण आहे। यामुळे समता, बंधुभाव, ऐक्य टिकण्यास मदत होते। विद्यार्थ्यांना मदत करावी, अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान, वस्त्रदान करावे। सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्यप्रद म्हणून चुडादान करतात। पूजा कशी करावी? हा दिवस पितरांचा सण आहे, म्हणून या दिवशी दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवावा। या दिवशी पितरांना उदक कुंभ दान करतात, म्हणजे पत्रावळी वेष्टन करावे। त्या घटाला गंध लावावे, फूल, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, पाणी घालावे। घटाची पंचोपचार पूजा करून त्या ब्राह्मणास दान करावा। घरातील सर्वांनी दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र हात जोडून म्हणावे। तसेच या दिवशी केळीचे पण पूजन केले जाते।
तर शेतकरीसाठी शेतीसाठी दुपारी 12 वाजेला शेताच्या मधोमध खड्डा करून एक व्यक्ती जेवण करेल एवढं अन्नाच्या नैवेद्याचे ताट करून ते अन्न त्या खड्ड्यात ठेवावे व सीता मातेला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी। ह्या दिवशी शेतकरी पण आपल्या कामाला लागतात। त्यासाठी पूजेचं साहित्य पत्रावळी, तांदूळ, मृत्तिका घट म्हणजे पाण्याने भरलेला मृत्तिका घट, गंध, फुले, तीळ, सुपारी, विड्याची पाने, दक्षिणा, सूत्र, धूप, दीप, फल, पैसे, अक्षदा। या दिवशी गंगा स्नान, यज्ञ, होम, यमदान, यवभक्षक करावे। पार्वती मातेच्या उत्सवाची सांगता या निमित्ताने सर्व स्त्रियांनी हळदी कुंकू म्हणून हा समारंभ करायचा असतो। या दिवशी चैत्रात बसवलेल्या चैत्र गौरीची सांगता केली जाते। वैशाख शुद्ध तृतीयेलाच स्कंद आणि भविष्य पुराणात भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात माता रेणुकेच्या उदकी जन्म घेतला म्हणून त्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात जयंती साजरी करण्यात येते। चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत वसंत गौरीचा उत्सव साजरा केला जातो। माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून त्याच दिवशी सासरी जाते असं म्हणतात। त्यामुळे स्त्रिया घरोघरी हळदी कुंकवाचा समारंभ करतात। स्त्रिया त्या दिवशी गाणे पण म्हणतात आणि गौरीचे विसर्जन करून गोडाचा नैवेद्य करतात। तर अशी आहे अक्षय तृतीयेची माहिती। माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।